वा वा, क्या बात है, जोरदार टाळ्या प्रियांका बर्वेसाठी झाल्या पाहिजे. ज्या सिनेमाची सध्या सगळीकडे खूप चर्चा आहे, झी स्टुडिओचा नवा सिनेमा आनंदी गोपाळ. आपल्याच आजूबाजूला इतकी विलक्षण माणसं असतात आणि या विलक्षण माणसांच्या विलक्षण कथा सुद्धा असतात. अशीच एक आगळी वेगळी कथा एका ध्येय वेड्या स्त्रीची आणि तिच्या पतीची, अर्थातच आनंदी गोपाळ. आणि हा सिनेमा लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काय आहे हा सिनेमा सगळं जाणून घ्यायचं आहे. सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल. आपण सुरुवात करणार आहोत अर्थातच दिग्दर्शकांपासून. समीर विध्वंस, खूप मोठं नाव आहे आनंदीबाई जोशी आणि त्यांच्याबद्दल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण नवीन पिढीला कळावं म्हणून तुम्ही काय सांगाल? 132 वर्ष मागे जर आपण इमॅजिन केलं तर हे इतकं स्वप्नवत वाटतं की मुळात ज्या वेळेला एवढी साधनं नव्हती, एकमेकांकडे जायची, काही गोष्टी कळायची, अमेरिकेत काय घडतंय ते इथे कळतंय, असं काही नव्हतं. अशा वेळेला त्या दोघांनी असं ठरवलं की तिने ठरवलं की आपल्याला जाऊन शिकायचं आणि डॉक्टर व्हायचं आहे. आणि इतकंच नाही तर ते इतकं टोकाचं वेडेपण आहे खरं तर. ह्यांचा जो प्रवास आहे तो जर तुम्ही बघाल तर लक्षात येईल की आपण किती सोपा प्रवास करतोय. वा 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 वा. आता येणार आहे ललितकडे. ललित गोपाळराव यांची व्यक्तिरेखा तू साकारतोयस, काय सांगशील या भूमिकेबद्दल? आत्तापर्यंत मी केलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी भूमिका आहे. एकतर ते कठीण कॅरेक्टर होतं, कारण त्यांचे काही रेफरन्सेस आपल्याकडे नव्हते. फक्त त्यांच्याबद्दल तरेवाईक होते, जरा विक्षिप्त होते, पण त्यांच्याबद्दलचे अनेक गुण आम्हाला कळले. जसं आम्ही त्यांच्याबद्दलची पुस्तकं वाचायला घेतली तर आम्हाला कळलं की ते किती पुरोगामी विचारांचे होते. स्वतःवर किती विश्वास होता, स्वतःच्या बायकोवर किती विश्वास होता, किती निडर होते. सगळ्यात जास्त मदत झाली त्यांच्या पत्रांची, कारण मला वाटतं की पत्र व्यवहार हे खूप खाजगी असतात आणि त्यातली माहिती जी असते ती खूपच खरी असते. तर त्यानुसार आम्ही जास्तीत जास्त गोपाळरावांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तर मग असं व्यक्तिमत्व साकारणं हे फारच आम्हाला चॅलेंजिंग होतं. आणि मला वाटतंय की आता ट्रेलरमधून लोकांना जे बघायला मिळतंय त्याप्रमाणे लोकांना आवडतील गोपाळराव आणि त्यांच्याकडून ते प्रेरणा घेतील. वा वा वा. खरं तर आत्ताच्या समाजाला आनंदीबाईंप्रमाणेच गोपाळरावांची पण गरज आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण अनेक मुलींना आनंदीबाई व्हायचंय पण गोपाळराव सपोर्ट करत नाहीत, अशी अवस्था आहे आपल्याकडे. तेव्हा आपल्यात सुद्धा असे एक गोपाळराव यायला पाहिजेत, असा प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे. खरं अजून तुझं लग्न नाही झालेलं, नक्कीच होईल लवकरच, कारण तुमच्यासारखा माल लवकर खपतो, त्याला काय प्रॉब्लेम नाही. तर तेव्हा तुला काय वाटतं की हे जे गोपाळराव पात्र तू साकारलंयस याचं लग्नानंतर तुला किती फायदा होईल? नाही, मला तर आत्ताच त्याचा फायदा होतोय, कारण मी खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकू पाहतोय त्या भूमिकेकडून. मला वाटलं पुण्यातली स्थळं जास्त यायला नाही, कारण त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही, आणि त्यातलं 5-10% जरी आपल्यात आलं तर मला वाटतं की आपल्याला प्रत्येकाला जर आपल्यातले गोपाळराव जर सापडले ना तर आपल्याला अशक्य असं काहीच नाही. वा वा वा. भाग्यश्री, ही महत्वाची भूमिका तुला साकारायला मिळते, काय सांगशील? आनंदीबाई जोशी एकतर पहिल्या महिला डॉक्टर आणि इतक्या धाडसी होत्या त्या. तो त्या काळी खूप धाडसी निर्णय होता की मला शिकणं, डॉक्टर होण्याचं स्वप्न बघणं आणि 3 वर्ष अमेरिकेत अगदी आत्मविश्वासाने स्वतः मॅनेज करणं. त्याच्यामुळे हे आनंदीबाई इतक्या इन्स्पिरेशनल आहेत एक व्यक्तिमत्व म्हणून की मला ते करताना ते चॅलेंजिंगसुद्धा होतं आणि मला आनंदसुद्धा झाला, कारण खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे ते. खूप काही एक सरियल असं त्यांचा स्वप्नवत वाटणारा प्रवास आहे, पण ते खरं आहे. त्याच्यामुळे मला खूप अप्रूप वाटतं आनंदीबाईंचं, खूप कौतुकही वाटतं आणि खूप अभिमान वाटतो आनंदीबाई जोशींचं मला पात्र साकारायला मिळालं, ह्याचा आनंद आहे. वा 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 वा. खूप छान वाटतं की आज तुम्ही तुकडटवाडीमध्ये आला आहात आणि अर्थातच या सिनेमाचा काळ आपण म्हणतोय की जुना काळ आहे. आमच्याकडे अनेक सिनेमे आम्ही बनवतो आणि लोकांना दाखवतो, तर त्या सेगमेंटकडे आपण वळणार आहोत. पण आम्ही असा विचार केला की आत्ताचा सिनेमा त्या काळात बनला असता तर काय झालं असतं. तर असा एक सिनेमा बनला होता, तो म्हणजे मैंने प्यार किया.
आम्ही विचार केला की हा सिनेमा जर त्या काळात झाला असता आणि हे सगळे जे व्यक्तिरेखा होत्या मैंने प्यार किया मधल्या या त्या काळात जगत असते तर कशा जगल्या असत्या. त्यांचा होता मैंने प्यार किया, आमचा आहे मी प्रीत केली. बघूयात मग आता हा सिनेमा कशा असणार आहे आणि यातल्या व्यक्तिरेखा कशा असणार आहेत. मैंने प्यार किया सगळ्यांनी बघितलाय. ती गोष्ट होती दोन मित्रांची. खरं तर त्यावेळी त्यांचे होते एक बाबूजी आणि एक किशन. किशन जे असतात ते नंतर श्रीमंत वगैरे होतात आणि बाबूजी गावाकडचेच आहेत, ज्यांची मुलगी नंतर त्या घरात जाणार असते वगैरे. असा हा सिनेमा आहे, तुम्हाला माहिती आहे. आमच्याही सिनेमामध्ये असे ते दोन मित्र आहेत. तर कृष्णराव हे पुण्याचे मोठे उद्योगपती झालेत पुढे जाऊन आणि बाबूजी अजूनही पुण्याजवळच्या हडपसरमध्ये छोट्याशा गावात राहतात. तर बाबूजींच्या घरी आता आपण पहिल्यांदा जाऊयात, जिथे बाबूजी आणि त्यांची मुलगी सुमन दोघे राहतात. भेटूयात पहिल्यांदा आमच्या बाबूजींना. काय रियाज म्हणून सकाळचा गाणं का हे? नाही नाही, मग सकाळचा रिवाज म्हणून हे गाणं आहे. म्हणजे हे बघा ना, कसलं गाणं म्हणताय? आमचा शेजारी देवदास खजिनदार केव्हाचा आज जाऊन बसलाय. किती हा विलंब. अरे लवकर ये रे खजिनदार, सगळा खजिना आजच आज संपवणार. कोण आहेस तू? देवदास. तू देवदास कमी आणि डेंग्यूचा डास जास्त वाटतोय. याला स्किट मध्ये रोल देणं म्हणजे प्रियंका बर्वेला अँकरिंग करायला सांगण्यासारखं आहे. एक मिनिट, तिनं सूत्रसंचालन केलेलं आहे हे तुम्हाला म्हणूनच माहिती हा पंच टाकला. तुम्हाला आज जायचंय ना? तुम्ही जा, तुमचं झालंय ना मोकळं, निघा. तुम्हाला आज जायचं होतं, त्याचं काय झालं? नाही नाही, मला कुठे जावयाचं नाही, मी लपावयास जात होतो आत. का लपताय पण एवढं? कुणापासून? माझी कन्या सुमन हा, जाम द्वाडे होती. रोज मला अभ्यासाला बसवते, म्हणते तुम्हाला इंग्रजी आलीच पाहिजे. बाबा, तुम्हास मी काल इंग्रजीतले काही स्पेलिंग पाठ करावयास सांगितले होते. केलेत का? हो हो, केलीत बाळा. छान. मग सुरू करूया. हो कर. ए फॉर ललित प्रभाकर. ऍक्टर ललित प्रभाकर. ए फॉर ऍक्टर ललित प्रभाकर. बरं. बी फॉर ललित प्रभाकर. बॉय ललित प्रभाकर. बी फॉर बॉय ललित प्रभाकर. बरं. सी फॉर ललित प्रभाकर. हा एक नंबर. क्यूट आहे तो, क्यूट. क्यूट ललित प्रभाकर.